जय हिंद मित्रांनो। चला मित्रांनो, आजच्या पोलीस भरतीचे फॉर्मचे आपण अपडेट पाहणार आहोत। मित्रांनो, आता अपडेट म्हणजे फॉर्मची संख्या झपाट्याने वाढत चाललेली आहे। कारण तुम्हाला सांगितलं होतं 20 तारखेपासून फॉर्मची संख्या वाढत जाणार आहे आणि त्या पद्धतीने आता वाढलेल्या आहेत। तर आता लेटेस्ट आम्ही फॉर्म भरलेला आहे आणि त्या फॉर्म नुसार आतापर्यंत कुठल्या ठिकाणी किती फॉर्म आलेत पटापट बघूया। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर पहा मित्रांनो, एकंदरीत या ठिकाणी आपण बघतोय सीपी मुंबईला जवळपास आतापर्यंत किती फॉर्म आले तुम्ही या ठिकाणी बघू शकता। ठीक आहे, तर बघा सीपी मुंबईला आतापर्यंत 61,345 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। म्हणजे याच्यापेक्षा आकडे थोडे वाढू शकतात। आता मी जे आकडे बघितले ते 61,345 आकडा पार झालेला आहे। सीपी मुंबई फक्त मुलींचं जर आपण बघितलं तर या ठिकाणी सुद्धा 14,116 फॉर्म मुलींचे फॉर्म सकाळी 8 वाजेपर्यंत आलेले आहेत। 14,116 फॉर्म लक्षात असू द्या। नंतर नाशिक ग्रामीण जेल पोलीस या ठिकाणी सुद्धा 16,480 फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। 16,480 फॉर्म। त्याच्यानंतर सीपी पुणे या ठिकाणी बघूया आपण 16,400 प्लस फॉर्म सीपी मुंबई पुण्याला सुद्धा आलेले आहेत 16,400 फॉर्म। त्याच्यानंतर मीरा भाईंदरला सुद्धा जवळपास 8,067 फॉर्म आलेले आहेत। 8,067 प्लस फॉर्म मीरा भाईंदर या ठिकाणी आलेला आहे। त्याच्यानंतर पुणे कारागृह या ठिकाणी सुद्धा 6,899 म्हणजे जवळपास 6,900 फॉर्म या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर एसपी बीड या ठिकाणी जर बघितलं आपण एसपी बीडला तर 1,652 प्लस फॉर्म एसपी बीड या ठिकाणी आलेले आहेत। त्याच्यानंतर एसपी धाराशिवला जर आपण बघितलं धाराशिव तर या ठिकाणी सुद्धा 1,234 प्लस फॉर्म एसपी धाराशिव या ठिकाणी आतापर्यंत आलेले आहेत। चला आता पुढचं बघूया आपण किती फॉर्म आले ते। चला आता बघा एसपी रत्नागिरीचा पाहतोय आपण। एसपी रत्नागिरी या ठिकाणी सुद्धा 1,345 प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत एसपी रत्नागिरी। एसपी नांदेड या ठिकाणी जर बघितलं आपण 2,370 प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। यांच्यामध्ये संख्या वाढू शकतात अजून। एसपी जालना या ठिकाणी सुद्धा जवळपास 1,550 प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर एसपी रायगड सुद्धा 1,000 प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। त्याच्यानंतर बघा एसआरपीएफ नागपूर या ठिकाणी सुद्धा 1,710 प्लस फॉर्म आतापर्यंत झालेले आहेत नागपूरला। एसआरपीएफ पुणे या ठिकाणी सुद्धा 3,570 प्लस फॉर्म आतापर्यंत आलेले आहेत। एसआरपीएफ दौंड या ठिकाणी सुद्धा 6,540 फॉर्म हे आता सकाळी 8 वाजता फॉर्म भरलेला आहे मित्रांनो। तर 6,540 फॉर्म एसआरपीएफ दौंड 5 ला आलेले आहेत। चला आता पुढचं फॉर्म बघूया अजून। ओके, तर बघा या ठिकाणी आता पुढचं फॉर्म बघूयात आपण। तर या ठिकाणी बघा मुंबई लोहमार्ग याचा टोकन नंबर आतापर्यंत जनरेट झालेला आहे 5,400। मुंबई लोहमार्गाचा टोकन नंबर जनरेट झालेला आहे। मुंबई लोहमार्ग मुलींचा फॉर्म जर बघितला आपण तर 1,635 फॉर्म आतापर्यंत मुलींचे आलेले आहेत मुंबई लोहमार्गाला। त्याच्यानंतर मीरा भाईंदर चालक काय झालं तर बघा मीरा भाईंदर चालक या ठिकाणी मुलींचे फॉर्म जे आहेत ते 962 फॉर्म आलेले आहेत। मीरा भाईंदर चालक टोकन नंबर आतापर्यंत 4,668 झालेले आहेत। पुणे कारागृह या ठिकाणी 7,962 फॉर्म मुलींचे फक्त आलेले आहेत। पुणे चालक या ठिकाणी 1,758 फॉर्म मुलींचे आलेले आहेत आणि मुंबई कारागृह या ठिकाणी जवळपास 8,321 फॉर्म फक्त मुलींचे आलेले आहेत। तरी मुंबई लोहमार्गाचा सुद्धा या ठिकाणी टोकन नंबर 5,400 आसपास झालेला आहे। तर अशा पद्धतीने आज सकाळपर्यंतचे अपडेट होत्या आणि पुढच्या अपडेट संध्याकाळपर्यंत तुम्हाला आणखी सांगणारच आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। ठीक आहे, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। थँक्यू।